नमस्कार, मी दिनेश रामचंद्र पाटील. मी आता उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य असं मंदिर माराडेपाडा तालुका भिवंडी कल्याण या ठिकाणी. आणि आपल्यासोबत आहेत इथले ट्रस्टी आणि हे सर्व व्यवस्थापक मान्य दळवी साहेब. तर आपण मान्य दळवी साहेब यांच्याशी इथले व्यवस्थापन आणि त्याचबरोबर याची सुरुवात कशी झाली, याची हे संपूर्ण बांधण्याची मनातली इच्छा किंवा लोकांना एकत्र करणं आणि असं भव्य दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेक सोहळा ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापर्यंतची संपूर्ण कहाणी या ठिकाणी रेखाटलेली आहे या माध्यमातून. तर आपण दळवी साहेबांच्याकडनं जाणून घेऊया की या कार्याची सुरुवात कुठून झाली. सर्वांना जय शिवराय. कारण म्हणतात ना, ज्या राजांमुळे आपल्या हिंदू देवत त्यांची मंदिरं सुरक्षित होती, ते राजांच्या महाराष्ट्रात एकही मंदिर नव्हते. तेच आमचे संस्था अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र चौधरी यांनी मनात निर्धार केला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवू. ते मंदिर आज एवढं भव्य दिव्य झालेलं आहे. हा महाराष्ट्रापुरती नसून किंवा देशापुरती नसून आज परदेशापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पोचलेलं आहे. हे मंदिराची सुरुवात आम्ही या परिसरामध्ये शिवजयंती जोरात साजरी करायचो सुरुवातीला. त्याच्यानंतर आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू बोलले की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर बनवू. आम्हाला इथल्या युवकांना असं वाटलं की छोटंसं मंदिर असेल, परंतु आम्ही जेव्हा सुरुवात केली प्रथम आम्ही हायवेला जागा बघत होतो, पण त्या आणि जागेचा भाव जास्त असल्यामुळे तिकडे काय परवडला नाही. मग त्यांनी स्वतःची 1 एकर जागा आणि काकाची 1 एकर जागा अशी 2 एकर जागा या मंदिराची दान केली. आणि 2018 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन झाला. जसं भूमिपूजन झाला, जसा कोरोनाचा काल आला, तो आपण तर संकट पाहिला, पूर्ण देशावर तो संकट झाला. तो संकट आमच्या डॉक्टर राजेंद्र चौधरी यांच्या कुटुंबावर आला. कारण एका महिन्यामध्ये आपल्या घरातील 3 माणसं त्यांनी गमावली, एक आई आणि 2 भाऊ. एवढं मोठं संकट असताना पण एवढं मोठं साम्राज्य उभं राहणं ही छोटी गोष्ट नाही. आज मंदिराची आपण तर पाहता किती, म्हणजे आज मंदिराला चालू होऊन फक्त 7च महिने झाले. 7 महिन्यात नाही 17 ते 18 लाख शिवभक्त इकडे मंदिराकडे येणं झालेलं आहे. हे संपूर्ण बांधकाम म्हणजे तटबंदी केले किल्ल्याप्रमाणे संपूर्ण दगडी बांधकाम. हो, 90% तर दगडी बांधकाम आहे. काही ठिकाणी आपण फायबरचे दगड केले, कारण मंदिराचा योग तेवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. मंदिराला हे 7 वर्ष लागले. म्हणजे आजकालची युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर पूर्ण विसरत चाललेली. या मंदिराच्या माध्यमातून महाराजांचा पूर्ण इतिहास ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो महाराजांच्या काळातले काही तोफा इकडे आहेत, त्याच्यानंतर काही शस्त्र आहेत. आणि आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती पाहता, ती अयोध्यातील प्रभू श्रीरामांची ज्या शिल्पकारांनी मूर्ती घडवली, त्याच मूर्तिकारांनी आपली मूर्ती घडवली. आर्मी गुजरात त्या शिल्पकाराचं नाव आहे. आणि महाराष्ट्राची भाग्याची गोष्ट आहे की महाराजांची कृपा असेल या गावावर. कारण 2018 रोजी आपण तो शिल्पकार निवडला आणि त्याच्यानंतर मोदीजींनी 2022 रोजी त्या शिल्पकाराकडून ती मूर्ती साकारण्यात आलेली आहे. थोडक्यात सर, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझं जे जन्मगाव आहे आंबर्डे, ज्यावेळी छत्रपती शिवाजी पन्हागडावरती होते आणि पन्हागडावरून विशाळगडाला जाताना आमच्या गावाला पदस्पर्श झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. श्री क्षेत्र आंबर्डे, आमच्या आंबर्डे गावावरून म्हणजे पन्हागडावरून रात्रीचे बाहेर पडले निवडक मावळ्यांच्यासह. तिथून पांढरपाण्याच्या मार्गाने भैरजी नाईक गुप्तहेर यांना घेऊन आमच्या आंबर्डे गावची आंबेवाडी म्हणून आहे आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुढे पावनखिंडचं युद्ध आणि तिथून पुढे विशाळगडाला गेले. आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतला आणि हे भाग्य म्हणायचं. मी, माझा भाऊ, वडील, बहिणी या ठिकाणी म्हणजे असं येणं झालं. म्हणजे आज आम्ही दुसऱ्या कामासाठी निघलो होतो, पण महाराजांची कीर्ती आम्हाला इकडे घेऊन आली. आणि महत्त्वाचं म्हणजे ही संकल्पना कोणाची आहे, विठू माऊलीच्या सुरुवातीपासून सुरुवात होते. ती छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास इथं रेखाटलेला आहे. महाराजांच्या जन्मापासून शिवाजी जिजाऊंचे संस्कार, नंतर पहिला तोरणा किल्ला जिंकणं आणि हे संपूर्ण ही संकल्पना नक्कीच संकल्पना डॉक्टर राजेंद्र चौधरी अध्यक्ष ते आणि आमचे मार्गदर्शक कैलास महाराज निश्चित आहेत. यांच्या मार्गदर्शक मंदिर विचारला तर आपण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तर संतांच्या भूमीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला. त्यामुळे छत्रपती शिवाजी सारखे शिवभक्त मंदिराकडे आले. त्यांनी पण
अशा गोष्टी करा. आम्ही त्यांच्या सजेशननुसार पण चाललो आणि आज छत्रपती शिवाजी महाराज साकारताना दिसत. मला इथं आल्यावर गोष्ट प्रकर्षाने महाराजांचं एक वाक्य आहे, सर्वांना पोटाशी लावा, म्हणजे सर्वांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि सर्वप्रथम धर्म वगैरे आहेच, पण सर्वांना पहिली अन्नाची सोय करून देणं. तर इथं जेव्हा मी आलो तर काही ठिकाणी पार्किंग व्यवस्था चांगली आहे, चप्पलबूट काढण्यासाठी चांगली व्यवस्था आहे, आजूबाजूला जी दुकान आहे ती इथली सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार निर्माण झाले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र आणि त्यांचं कार्य आजही 350-400 वर्षानंतर इथल्या भूमिपुत्रांना आणि इथल्या लोकांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देत आहे. ही एक चांगली राजाभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही एक चांगली गोष्ट आहे. आणि इथं आल्यावरती जे आध्यात्मिक समाधान मिळतं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्यानंतर महाराजांचं त्यावेळी महाराजांनी शिकवला दुसऱ्या लोकांना, पण आज अशी हे परिस्थिती आहे की मराठी माणूस कुठेतरी व्यापारात मागं पडतोय आणि इतर लोक पुढे जात आहेत. त्यावेळी काय सांगू शकता की यातून काय प्रेरणा घेऊ? नक्कीच एक गोष्ट अभिमानाने आम्ही सांगू शकतो की आम्ही इथली जी ट्रस्टी आहे ही सर्वसामान्य घरात म्हणजे तुमच्यासारखेच आम्ही गोडाऊन कंपनी किंवा शेतीवाडी अशी करणाऱ्या युवकांना आज एवढी मोठी इथं भात शेती दिसते आजूबाजूला सगळी भात जी शेती. ट्रस्टी लोकांची आहे ना ती सर्वसामान्य घरातली आणि सामान्य घरातील एवढी मोठी वास्तू आज उभी केली त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटते. आज आम्ही तुमच्या समोर फक्त राजभाऊ चौधरी यांच्यामुळे, कारण जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते सर्वसामान्य जीवन जगतात. तुम्ही मंदिराचा पूर्ण परिसर बघाल तर तिथे स्वतःच्या नावाचा उल्लेख कुठे केलेला नाही, आजूबाजूला बघाल कुठं बॅनरबाजी केलेली नाही. या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तो डॉक्टर राजभाऊ चौधरी आम्हाला नेहमी सांगतात की आपला शिवक्रांती प्रतिष्ठानचं मंदिर नसून पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा किंवा पूर्ण देशाचा आज या मंदिराकडे मॉरिशसवरून, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, लडाखवरून इकडे विद्यार्थी किंवा लोक यायला लागले. म्हणजे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती किती मान आहे ही जगभर पसरली. आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे मूर्तीचे जेव्हा फोटो अपलोड केले त्या शिल्पकाराने, तेव्हा प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला 1.5 लाख लाईक जास्ती मिळाले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती किती मान आहे आज ते बोलतात ना, महाराज होते म्हणून मंदिरात देव होते. महाराज देव नव्हते पण देवापेक्षा पण कमी नव्हते, कारण पंढरपूरची पायी दिंड्या असून दे किंवा इतर काही धार्मिक असून दे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं संरक्षण त्यावेळी लाभलेलं आहे आपल्याला. सर आता या मंदिराच्या बाबतीत आपला पुढचा काय काय उपक्रम आहे वगैरे काय? आपण शस्त्र प्रशिक्षण केंद्र इकडे चालू करते, वारकऱ्यांसाठी इकडे गुरुकुल चालू करते, एक गरीब गरजू लोकांसाठी हॉस्पिटल चालू करते, गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळा चालू करते. त्याच्यानंतर आपण एज्युकेशन कॉलेज इकडे चालू करते, IPS PSI अशा अनेक डिग्री या मंदिराच्या माध्यमातून आम्ही इकडे चालू करते. आणि भविष्यात आम्ही हा पण निर्धार केला आहे कारण महाराष्ट्रात दुसऱ्या मंदिराची पण कमी आहे, कारण संभाजी महाराजांचा इतिहास पण खूप महान आहे. त्या महाराजांचं एकही मंदिर महाराष्ट्रात तोही नाही, तोही लवकर आम्ही या क्षेत्रामध्येच उभा करतो. कारण हा छोटासा 20 ते 25 घरांचा वसलेला गाव आहे. आज तुम्हाला येताना जो रस्त्यांचा त्रास झाला तो आम्ही लवकरच पूर्ण करणार आहे, कारण आजपर्यंत आपल्याला सरकारी मदत इकडे झालेली नाही. पण मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले आहे की लवकर हे रस्ते आपण करूया आणि त्या गोष्टीसाठी सरकारी कर्मचारी कामाला पण लागल्यात. आणि भविष्यात आता तुम्ही बोलले की रोजगार इथले स्थानिक लोकांना आपण दिलेले आहे, कारण या परिसरामध्ये अजून एरिया डेव्हलप झालेला नाही. कारण जेव्हा आपला रोजगार आपला वाढेल तेव्हाच आपली मुले शिक्षणापासून वरती जाऊ शकतात. नाही सर, आणि दुसरी आजकालची युवा पिढी किंवा वृद्ध लोक आज गड किल्ल्यावर जाणार नाही, पण या मंदिरात आल्यावर तुम्हाला नक्कीच गड किल्ले कसे होते त्यावेळी पन्हाळगड, विशाळगड, तोरणा, रायगड, रायरेश्वर संपूर्ण दर्शनांचे चित्र महाराजांनी ती घोडदौड कशी केली असेल जंगलातनं अमावस्या पौर्णिमा न बघता, आणि ते महाराजांचं स्वराज्य आज आपण उपभोगतोय. तिथं खरंच या ठिकाणी आल्यावर तिथे आपल्याला डोळ्यासमोर येतं. नक्कीच, कारण आपण 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात तर नव्हतं, पण आज प्रत्यक्ष मंदिरात असं माणसाच्या अंगावर शार्क येतात. कारण ही महाराजांची मूर्ती प्रत्यक्ष बघितलं असं वाटतं की महाराज आपल्याशी बोलतात किंवा आपल्याशी असतात. ही लोकांना जाणीव करून देते छत्रपती शिवाजी महाराजांची. त्या टायमी शक्ती खूप लागली, म्हणजे युवा पिढी ते इकडनं जातात काही ना काही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन. आणि ही साधी गोष्ट नाही सर, एखाद्या ग्रामीण भागात एखाद्या माणसाकडून एवढं मोठं काम, एवढी शिवसृष्टी उभी करणे साधं काम नाही.
खरंच महाराजांचा तिथं आशीर्वाद असणार 100%. डॉक्टर राजीव चौधरी यांना लोकांनी खूप ट्रोल केला हा. तर हे काय मंदिर बांधतील, हा. यांच्या मंदिराकडे कोण येईल. हा. आज पूर्ण जगाने किंवा महाराष्ट्राने पाहिलं आणि जे बोलत होते आम्हाला त्या लोकांच्या पूर्ण फॅमिलीसहित महाराजांनी त्यांना झुकायला लावला. त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटते. कारण कुठलेही कार्य करताना त्याला विरोध तर आहे. चांगल्या कामाला विरोध आहेत. आज आपण एवढ्या दूरचा प्रवास करून इकडे आले, आपल्याला इकडे आल्यावर आपलं मन शांत झाला. कारण खूप शिवभक्तीकडे रडले, कारण त्याची मनातली इच्छा पूर्ण होत नव्हती. कारण महाराष्ट्रात खूप लोक पैसेवाले आहेत किंवा राजकारणी आहेत, म्हणजे कोणाला जमलं नाही तर एका सामान्य माणसाने करून दाखवलं. शेतकरी आज या मंदिराचा 13 करोड रुपये खर्च झाले, पण स्वतःचे त्यांनी 10 करोड रुपये लावले या मंदिरासाठी. 10 करोडमध्ये त्यांच्या 2-3 पिढ्या बसून व्यवसाय टाकले तर बसून खाल्ले असतं, पण त्यांनी तो विचार नाही केला तर या मंदिरापासून काही फायदा नाही. या मंदिराचा मंथली आपल्याला 5 लाख रुपये खर्च आहे, पण आपल्यासारखे काही शिवभक्त इकडे मंदिराला सहकार्य करतात. त्याच्यात आपला मंदिराचं सर्व काही व्यवस्थित चाललं आहे. आणि शिवरायाने एक विनंती करतो ह्याच्या पुढे पण असंच चालू राहू दे आणि आपले सर्व साफसफाई कर्मचारी म्हणजे आपण जेवढे मंदिराची जेवढी देखभाल करता येईल तेवढ्या आमच्या परीने चालू आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे आणि आपल्या यूट्यूबद्वारे एकच विनंती करतोय की जेव्हा आपल्या यूट्यूबद्वारे व्हिडिओ पाहून येत असतील त्यात आजकालची युवा पिढी फॅशनेबल झाली आहे, पण जेव्हा आपण या मंदिराकडे याल तर तेव्हा आपण महाराष्ट्रीयन पोशाख करूनच यावे, जेणेकरून मंदिराची पवित्रता राखली पाहिजे. कारण आपण लोकांपर्यंत चांगल्या दृष्टीने पोहोचलं पाहिजे. कारण आपले मराठी माणूस पण थोडा इंग्रजांसारखे वागायला लागलेत. म्हणजे इंग्रजांच्या सारखे म्हणजे सर आता ही जशी शक्तीपीठ आहे, इथून एकदा माणूस आला तर तो त्याबद्दल, कारण कपडा हा अंग झाकण्यासाठी असतो आणि आम्ही त्याच्यावर लवकरच, कारण मंदिर 7च महिने आणि आम्ही सर्व नवीन आहोत या ट्रस्टीच्या, त्याच्यामुळे आम्ही सगळं निर्बंध लगेच नाही लावू शकतो. लोक खूप लांबून लांबून येतात आणि त्याला मंदिराच्या बाहेरून पाठवणे ते पण आमच्यासाठी चुकीचं आहे. कारण जेव्हा तुमच्यासारखी शिवभक्त आज एकदा येतात, फोटो टेटसला लागतात, तेव्हा तुमचे रिलेटिव्ह विचारतात का हा मंदिर कुठे आहे, तेव्हा ते इथपर्यंत पोचतात. या सरांनी दिलेल्या मुलाखतीतून आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूबच्या चॅनलमधून सर्व ठाणा असेल, नवी मुंबई, पालघर, संपूर्ण महाराष्ट्रामधील तरुणांना आणि संपूर्ण नागरिकांना असं आवाहन करतो की एक वेळ आपण अवश्य या ठिकाणी यावं. कारण इतर ठिकाणी तुम्ही मौज मजा मस्तीसाठी जाता, परंतु हे जवळच आहे, ठाण्यापासून जवळच असं स्थान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व इतिहास या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटेल. आणि या ठिकाणी जर तुमच्यासोबत तुमची घरातले मुलं आली तर ती इथून काही ना काही शक्ती घेऊनच जातील. आणि आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकपर्यंत संपूर्ण चरित्र या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. धन्यवाद सर. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. जय शिवराय. आणि त्यानंतर आता संध्याकाळ झालं पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा रात्रीचा इथला परिसर पाहाल, जेव्हा लाईट चालू होतात तर पूर्ण राजांच्या राज दरबाराचीच आठवण या मंदिरात होते. आणि शिवभक्तांना विनंती करतो की रोजचे 7:15 वाजता आपली महाराजांची महाआरती 7:15 वाजता महाआरती होते. हां, महाराजांची आणि रात्री किती वाजेपर्यंत चालू असतं? मंदिर सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत 7 ते 10. हां, 10 वाजेपर्यंत चालू असते. आणि भिवंडीपासून 15 किलोमीटर आखेच्या अंतरावर जे मंदिर आहे पुढे रस्त्याचं आहे ते लवकरच आम्ही पुढे. जय शिवराय. जय शिवराय. शिवक्रांती बैठक 26 छत्रपती शिवाजी